एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। संपूर्ण जगाला हादरून सोडणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिनाभरापासून सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असून हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत राहणार असल्याने सिन्नरच्या कोरोना सहायता केंद्राच्या वतीने मदतीचे आवाहन करताच तालुकाभरातून पुन्हा एकदा मदतीचा ओघ सुरू झालाय। तालुक्यातील निमगावकरांनी सुमारे 35 क्विंटल धान्य मदत केंद्रात जमा केले। लॉकडाऊनचा काळ 20 एप्रिलचा 3 मे करून वाढवल्याने गोरगरीब जनतेचे अन्न पाण्या वाचून हाल होऊ नये यासाठी सिन्नरच्या कोरोना सहायता केंद्राच्या वतीने पुन्हा एकदा शहर व तालुक्यातील दानशूर व्यक्ती तसेच शेतकरी वर्गाला आवाहन करून मदत करावी असे सांगण्यात आले होते। त्या आव्हानाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून नुकतेच तालुक्यातील निमगाव येथील ग्रामस्थांनी एक हात मदतीचा या उपक्रमातून सुमारे 35 क्विंटल धान्य जमा करून ते शहरातील विठ्ठलेश्वर फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात आले। या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे व बाळासाहेब देशपांडे यांच्या उपस्थितीत निमगावचे ग्रामस्थ दत्तात्रय सानप, सुरेश सानप, शिवाजी बोडके, अमोल सानप, विठोबा पालवे, जयसिंग नागरे, राहुल सानप आदींनी हे धान्य कोरोना सहायता केंद्रासाठी विठ्ठलेश्वर फाउंडेशनकडे जमा करण्यात आले। तर यावेळी या फाउंडेशनच्या अमोल कासार, कांचेस पवार, पंकज अवसरकर, प्रवीण वखारे, विकी परमार, शुभम घुगे आदींनी ही मदत सिन्नरच्या कोरोना सहायता केंद्रात जमा करण्यात आली। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज आपल्या गावामध्ये विठ्ठलेश्वर मित्र मंडळ इथं या जगावर, तालुक्यावर, देशावर सर्व कोरोनाग्रस्त मंडळी करता जे निमगाव सिन्नर आमच्या तरुण मित्र मंडळाने धान्य प्रत्येक घराघरात जाऊन जमा केलेलं आहे ते आम्ही या मंडळाला सुपूर्द करत आहे। आणि कोरोनाग्रस्ताला प्रत्येक माणसाच्या घराघरामधून हे मंडळ एक किट कमीत कमी त्याच्यात जे घरासाठी साखर असेल, डाळ असेल, गहू असेल, जो शिधा असेल ते पॅकिंग करून हे मंडळ कोरोनाग्रस्त किंवा गरजूंना, आदिवासी, इतर बॅकवर्डचे लोक असतील घराघरात जाऊन हे मंडळ चांगलं काम करत आहे। आज आपल्या देशाला, जिल्ह्याला, तालुक्याला गरज आहे जो आज संकटस्थळी गरिबांना मदत करतो, हे सर्वांनी मदत केली आहे आणि हे सर्व त्यांच्या सुपूर्द करावा। आमची फुलाची पाकळी निमगाव ग्रामस्थातर्फे हे आम्ही 35 ते 40 क्विंटल धान्य केले आहे, हे आम्ही मंडळाला सुपूर्द करत आहे। आणि त्यांच्या वतीने आम्ही सर्व तरुण मित्रमंडळ एकत्र येऊन कोरोनाग्रस्तांसाठी जेवढी काही मदत निमगावच्या वतीने देता येईल तेवढी सोखुशीनं प्रत्येक गावातील व्यक्तींनी जे देता येईल तेवढं धान्य जमा करून साधारणतः 35 ते 40 क्विंटल धान्य जमा करून आम्ही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व गाव तयार झालो होतो। तशाच पद्धतीने आपल्या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व लोकांनी या पद्धतीने सहकार्य करून जेणेकरून जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल तेवढं करावं अशी मी माझ्या ग्रामपंचायत तसेच निमगाव सिन्नरच्या वतीनं सर्वांना एक विनंती करतो। आम्हाला जे धान्याचे सुपूर्द केलेले आम्ही ते चांगल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम करू। विठ्ठलेश्वर फाउंडेशनच्या वतीने हार्दिक आभार। सिन्नर तालुक्यातल्या या निमगाव सिन्नर या गावच्या ग्रामस्थांनी कोरोनाग्रस्तांसाठी हा मदतीचा हात दिलेला आहे। 40-45 क्विंटल गहू या पाळील त्यांनी या कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेलं आहे। याचा आदर्श सर्व तालुक्यातील आणि सर्व ग्रामपंचायतींनी घेऊन अशी जास्तीत जास्त मदत ही दिली पाहिजे। आणि हे जे आपली जी सगळे सेवाभावी संस्था एकत्र झालेले आहे त्यांच्या वतीने सगळ्या गोरगरिबांना आणि सगळे जे काही गरजू आहे त्यांच्यापर्यंत ही मदत आम्ही पोहोचवू। सगळ्यांच्या वतीने मी ग्रामपंचायतीचं आभार मानतो आणि हा आदर्श सर्व तालुक्यांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती